चंदगड आणि कागलचं काय तुम्ही सांगितलं तर उत्तूरमधूनही लढू, पण बंटी पाटील साहेब तुम्ही सुद्धा आम्हाला गृहीत धरू नका. स्वाती कोरी यांनी दिलाय सतेज पाटील यांना सुद्धा इशारा आणि तयारी केली आहे लढण्याची. आमच्या आया बहिणींना 1500 रुपये त्या सरकारनं द्यायचं कबूल केलं. दोन हप्ते सुद्धा जमा झाले. पण माझ्या महिला बहिणींना प्रश्न आहे, आम्हाला ही 1500 रुपयाची भीक पाहिजे का आमच्या हाताला रोजगार पाहिजे? आमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण पाहिजे, आमच्या मुलांच्या हाताला रोजगार पाहिजे का 1500 रुपयात काय आमचं भागतंय? आमची मागणी आहे, मला माहित आहे की जी स्वाभिमानी स्त्री आहे तिला रोजगार पाहिजे. कुठल्याही महिला जावा, महिलांचा काहीतरी कार्यक्रम घ्या, त्या विचारात तिला ताई आमच्यासाठी काहीतरी रोजगार निर्माण करून दे. आम्हालाही लावायचं आहे, आम्हालाही कष्ट करायचं आहे, आम्हालाही आमच्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे. सरकार यातलं काहीच करायला तयार नाही. निवडणुकीच्या तोंडावर मतांचं राजकारण करण्यासाठी 1500 रुपयाचं आमिष या सरकारनं दाखवलेलं आहे. पण तुम्ही द्या लागलाय की द्या लागलाय, सगळ्यांपर्यंत हे 1500 रुपये पोहोचायला लागले. बऱ्याच जणांनी ज्यांनी अर्जच भरलेला नाही त्यांच्या खात्यावर पण पैसे यायला लागले आणि ज्यांनी अर्ज भरलाय त्यांच्या खात्यावर पैसे चाललेले नाहीये, कुणाच्या तर वेगळ्याच खात्यावर जमा व्हायला लागले. म्हणजे जी योजना तुम्ही राबवायला घेतली ती योजना सुद्धा तुम्हाला व्यवस्थित राबवता आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा या सरकारला आता त्यांचं खाली डोकं वर पाय करण्याची वेळ आले हे मला मुद्दाम इथून आवर्जून सांगितलं पाहिजे. भ्रष्टाचाराने इतकं टोक गाठलंय की मोदी साहेबांनी जे जे उभा केलं ते सगळं पडालं. विमानतळं पडली, ट्रेनचे अपघात झाले. आतिश छत्रपती आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या भ्रष्टाचारातून मोठे सुटले नाही. त्यांचा सुद्धा 8 महिन्यात मोदीजींनी उद्घाटन केलेला पुतळा, मालवण जवळच्या राजकोट किल्ल्यावरचा पुतळा 8 महिन्यात भुईसपाट झाला. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. छत्रपती शिवरायांचा पुतळा जर 8 महिन्यात जमीनदोस्त होत असेल, तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे होता. पण इथं राजकारण व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे जर आपले विचार, आपले प्रश्न या विधानसभेत मांडायचे असतील तर आपला प्रतिनिधी तिथं जाणं गरजेचं आहे. आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत, हे या निवडणूक मेळाव्याच्या निमित्तानं मला सगळ्यांना सांगायचं. होय, आम्ही जातीयवादी पक्षांच्या विरोधात आहोत. होय, आम्ही धर्मांध पक्षांच्या विरोधात आहोत. आम्ही मानवतेला, माणुसकीला मानणारी माणसं आहोत. आम्ही कधी आमच्या विचारांची, तत्वांची प्रतारणा करणार नाही. पण म्हणून कुणीही आम्हाला गृहीत धरू नये हे मला आज मुद्दाम आवर्जून सांगायचं आहे. जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेबांचं नेतृत्व आपण मांडलेलं आहे. माझी बंटी पाटील साहेबांना सुद्धा या मेळाव्याच्या निमित्ताने विनंती आहे, साहेब आम्ही लढाऊ आहे. जिथून लढा होणार तिथून आमची लढायची तयारी. आम्हाला फक्त कागलच नाही, चंदगड नव्हे, आम्हाला उत्तरमध्ये सुद्धा लढवा, आम्ही लढायला तयार आहे. आमची लढायची तयारी आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी बंटी पाटील साहेब तुमची आहे. आणि मेळाव्याच्या निमित्तानं मला बंटी पाटील साहेबांना सांगायचं आहे, त्यांचं नेतृत्व आम्ही मांडलेलं आहे. आमच्यावर अन्याय होऊ नये ही तुमची जबाबदारी आहे. साहेब तुम्ही सुद्धा आम्हाला गृहीत धरू नये अशी विनंती या निमित्तानं करते. आणि नानांच्या जाण्यानंतर आम्ही सगळेच मोडलेलो होतो, आमचा आधारच गेलेला होता. जगायचं कसा हा प्रश्न होता, लढायची तर दूरची गोष्ट होती. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं, खरं तर नानांच्यावर तुम्ही एवढा असीम प्रेम केला, असीम भक्ती नानांची केली की नानांच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळे नानांच्यावर प्रेम करणारे गडिंग्लज तालुका असू दे, राजरा तालुका असू दे, चंदगड तालुक्यातले लोक एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाला. हा नानांच्या विचारांचा विजय आहे असं मी म्हणते. त्यामुळे फक्त तुमच्या सगळ्यांना एकच विनंती आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ.